सांगली शहरातील कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिर चौक परिसरात सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. रस्त्याचे काम सुरू असल्यानं मोपेड दुचाकी घसरून पाठीमागून येणाऱ्या ट्रकखाली गेल्यानं 2 महिला गंभीर जखमी झाल्या. यापैकी एका महिलेच्या दोन्ही पायांवरून ट्रक गेल्यानं तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजते. रेवती फराटे, वय 43, राहणार विजयनगर, व धनश्री शेंडगे, वय 32, राहणार बामनोली, अशी जखमी महिलांची नावे असून त्या मोपेड दुचाकी MH10DM 7509 वरून प्रवास करत होत्या. लक्ष्मी मंदिर चौकात कुपवाड MIDC कडून विश्रामबागेकडे जाणाऱ्या ट्रकसमोर त्यांची दुचाकी स्लिप होऊन थेट ट्रक खाली गेली. अपघातात एक महिला बाजूला फेकली गेली तर दुसऱ्या महिलेच्या दोन्ही पायांवरून ट्रक गेल्यानं गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी काही मिनिटातच ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दोन्ही जखमी महिलांना स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या रुग्णवाहिकेतून सांगली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.